सदर विषय राज्यातील रक्तपेढ्यांमधील ॲलिकॉट मशीन संदर्भामधला आहे। अध्यक्ष महोदय, आपल्यालाही माहिती असेल की ज्यावेळेला विविध प्रकारचे रक्ताशी संबंधित आजार होतात आणि त्यामध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये होतात, त्यावेळेला रक्ताची गरज जी असते ती लहान मुलांना प्रौढ रुग्णांपेक्षा कमीची असते आणि आपल्याकडे रक्त गोळा करण्याची किंवा रक्तदानातून रक्त गोळा करण्याच्या पिशव्या या एका विशिष्ट पद्धतीच्या आणि आकाराच्या असतात आणि मग त्याच पिशव्यांचा जर वापर केला पुरवठादारांकडून तर उरलेलं रक्त फुकट जाण्याची स्थिती असते आणि म्हणून विशेषतः लहान मुलांसाठी ॲलिकॉट मशीन या लहान रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र याची गरज अध्यक्ष महोदय आपल्याकडे आवश्यक असते। अध्यक्ष महोदय, राज्यात स्थिती काय? सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 31 रक्तपेढ्यापैकी 8 रक्तपेढ्यांमध्ये आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील 14 रुग्णालयांपैकी 3 ठिकाणी ॲलिकॉट मशीनची सुविधा आहे। अध्यक्ष महोदय, याचा अर्थ आपल्याकडच्या असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जवळजवळ भास्करराव बोलू द्या ना प्लीज 31 पैकी 8 रक्तपेढ्यांमध्ये जी स्थिती, याचा अर्थ जवळजवळ 16, 17, 18 ठिकाणी ती परिस्थिती नाही आहे, अवेलेबल नाही आहे आणि आपल्याकडे त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 11 ठिकाणी या ॲलिकॉट मशीनची उपलब्धता नाही आहे। आणि अध्यक्ष महोदय, उत्तर काय देतात मंत्री महोदय? होय म्हणून उत्तर दिलंय आणि मग त्याच्यानंतर म्हटलंय की पुढील 1 वर्षाच्या कालावधीमध्ये निधीच्या उपलब्धतेनुसार व आवश्यक ती खरेदी विक्री अवलंबून खरेदी करण्याच्या सूचना आम्ही आरोग्य विभागाला दिल्या आहेत। माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की आपण या ॲलिकॉट मशीनची आवश्यकता मान्य करता? तर आता पुरवणी आपण इथे बजेट प्रेझेंट केलेलं आहे, त्या तरी ॲलिकॉट मशीनच्या उपलब्धतेसाठी निधी प्रस्तावित केला आहे का? नंबर 1। आणि या ॲलिकॉट मशीनच्या उपलब्धतेसाठी निधी प्रस्तावित केला असेल तर त्या किती वेळात उपलब्ध होतील? नंबर 2। आणि अध्यक्ष महोदय, या सोयी सुविधा शासनाने काही करून करायच्या असतात, मॅन्डेटरी आहेत, त्या 2 ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत नाही, याचा अर्थ हा विलंबच आहे। त्या विलंबाची कारण काय? हे 3 स्पेसिफिक प्रश्न माझे आहेत अध्यक्ष महोदय। अतिशय महत्त्वाचा विषय आहे ॲलिकॉट मशीनच्या बाबतीतला। ॲलिकॉट म्हणजे रक्ताच्या पिशवीचं विभाजन ते करणं, कारण आताचं नॉर्मल ब्लड बँकेमध्ये जी पिशवी उपलब्ध होते ते 350 मिलीची उपलब्ध होते आणि मग लहान मुलं वगैरे ज्यावेळेस अशांना ब्लडची गरज लागते त्यावेळेस साधारणतः 90 किंवा 100 मिली एवढंच रक्त वापरलं जातं आणि मग ती पिशवी बाकीची ती डिस्ट्रॉय करावं लागते, म्हणजे वेस्टेज ऑफ ब्लड तो एक भाग आहे। मग अशा वेळी 350 मिलीची ब्लड बॅग जी बॅग दिली जाते त्यापैकी वापरलेलं ब्लड वापरून बाकीचं डिस्कार्ड करावं लागतं। त्यामुळे लहान मुलामध्ये गरजेप्रमाणे रक्त देण्यासाठी ॲलिकॉट मशीनचा वापर केला पाहिजे आणि आपण सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागात 31 रक्तपेढीपैकी 8 ठिकाणी ती उपलब्ध आहेत आणि वैद्यकीय शिक्षणमध्ये 14 रक्तपेढीपैकी 3 ठिकाणी ह्या मशीन्स उपलब्ध आहेत आणि ही मशीन तसं आपल्या इकडं अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये फार वेगळं ट्रेनिंग द्यायचं वगैरे अशी काही त्याची गरज नाही। त्याच्यामुळे हा विषय आम्ही जसा प्रश्न आपला आला खात्यानं जरी उत्तर तसं दिलं असलं तरी आम्ही आज आपल्या माध्यमातून घोषित करतोय की आमच्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या 31 रक्तपेढीमध्ये येत्या महिन्याभरामध्ये हे ॲलिकॉट मशीन बसवलं जाईल, त्याच्यावरती बजेटरी प्रोव्हिजन केली जाईल, तात्काळ ते बसवलं जाईल। तसंच आपले वैद्यकीय शिक्षण ह्या ठिकाणी सुद्धा उर्वरित ठिकाणी त्यांच्या मार्फत होत असेल तर ते करतील, नसेल तर आम्ही त्यांना त्या मशीन देऊ। एवढ्यावरच आम्ही विदिन मंथ आणि एवढ्यावरतीच आम्ही थांबत नाहीये, कारण हा सेन्सिटिव्ह भाग आहे। त्याच्यामुळं खाजगी रक्तपेढ्या ज्या ठिकाणी असतील खाजगी महाराष्ट्रामध्ये त्यांना सुद्धा आम्ही अशा पद्धतीचं मशीन बसवण्यासाठी कंपल्शन करून त्याचा आदेशित आम्ही करू।